संपूर्ण महाराष्ट्र राज्य बारा बलुतेदार महासंघाच्या सिन्नर तालुका अध्यक्षपदी किरण कोथमिरे यांची निवड करण्यात आली। सिन्नर गेस्ट हाऊस येथे बुधवार दिनांक 29 जानेवारी 2025 रोजी दुपारी 4 वाजता सिन्नर तालुक्यातील संपूर्ण बारा बलुतेदार समाजाच्या वतीने महाराष्ट्र राज्य बारा बलुतेदार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अरुण नेवासकर यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा आयोजित केला होता। यावेळी खाटीक समाजाचे किरण कोथमिरे यांची सर्वानुमते सिन्नर तालुक्याच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली, तर सिन्नर शहर अध्यक्षपदी विनोद शितोळे यांची निवड करण्यात आली। त्याचप्रमाणे सिन्नर तालुका कार्यकारिणी आणि शहर कार्यकारिणीची निवड करण्यात आली। सरळ सेवा परीक्षेत सहाय्यक अभियंता म्हणून निवड झालेल्या कुमारी सुषमा सुभाष पवार हिचे बारा बलुतेदार समाजाच्या वतीने प्रदेश अध्यक्ष अरुण नेवासकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। कार्यक्रमात बोलताना अरुण नेवासकर यांच्या हस्ते सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला। बारा बलुतेदार समाजातील तळागाळातील सदस्याला ज्या अडचणी येत आहेत किंवा त्यांच्यावर अन्याय होत असेल तर सर्व पदाधिकारी यांनी त्याला मदत केली पाहिजे। प्रत्येक गावामध्ये आपले छोटे समाज एकत्र करून संघटित होण्याचे काय फायदे आहे हे समजावून सांगितले पाहिजे। त्याला आश्वासित केले पाहिजे की तू एकटा नाही तर तुझ्या पाठीमागे संपूर्ण बारा बलुतेदार आहे। राज्य किंवा देशातील शासनाकडे आपल्या प्रत्येक समाजाच्या मागण्या प्रलंबित आहेत, त्या सर्व मागण्या आपण एकत्रित होऊन सरकारला मंजूर करून घेण्यासाठी पाठपुरावा करावा लागेल। त्यासाठी महाराष्ट्र राज्य बारा बलुतेदार महासंघ कायम प्रयत्नशील असेल। भविष्यात महाराष्ट्रात ग्रामपंचायत, ग्रामपालिका, नगरपालिका, नगर परिषद, महानगरपालिका, विविध संस्था यांच्या निवडणुका होणार आहेत। सिन्नर तालुक्यात जास्तीत जास्त आपल्या बारा बलुतेदार समाजाचे प्रतिनिधी कसे निवडून येतील यासाठी सर्वांनी पाठिंबा देऊन निवडून आणावे। आपले पदाधिकारी ज्या कोणत्या राजकीय पक्षात काम करत असेल त्यांना बारा बलुतेदार महासंघ पदाधिकारी म्हणून योग्य स्थान मिळाले पाहिजे। पदाधिकाऱ्यांना जे सहकार्य लागेल ते महासंघ म्हणून पाठिंबा राहील असे प्रतिपादन केले। यावेळी प्रदेश सरचिटणीस अशोक सोनवणे यांनी मार्गदर्शन करताना तालुका आणि शहर कार्यकारिणी यांनी कायम संपर्क ठेवून छोटे उपक्रम आयोजित करावे जेणेकरून विचारांची आदान प्रदान होईल। नाशिक जिल्हा अध्यक्ष अरविंद क्षीरसागर यांनी सर्व नूतन पदाधिकारी यांना शुभेच्छा देऊन गाव तेथे महाराष्ट्र राज्य बारा बलुतेदार महासंघाची शाखा स्थापन करण्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले। राजेंद्र रावळे यांनी संघटन आणि विकास याबद्दल मार्गदर्शन केले। तसेच ग्रामीण जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब पेंढारकर यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या। नवनियुक्त तालुका अध्यक्ष किरण कोथमिरे यांनी गाव तेथे शाखा लवकरात लवकर स्थापन करण्यात येईल असे आश्वासन देऊन महासंघ जबाबदारी घेईल ती व्यवस्थित पार पाडेल असा निश्चय केला। शहर अध्यक्ष विनोद शितोळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल सरवर यांनी केले। कार्यक्रमास कुंभार समाजाचे उपाध्यक्ष अशोक जाधव, भीमराव चव्हाण, सुभाष पवार, नळवाडी शाखेचे पोपटराव भालेराव, लक्ष्मण बर्गे, प्रकाश खारके, विजय खर्डेसह असंख्य बारा बलुतेदार समाजातील मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमात नाशिक लोकशाही न्यूजचे मुख्य संपादक विश्वास लचके यांची अखिल भारतीय बारा बलुतेदार संघाच्या प्रसिद्धी प्रमुखपदी नियुक्ती करून प्रदेश अध्यक्ष अरुण नेवासकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। शेवटच्या घटकापर्यंत आपण हे प्रत्येकाला समजून दिलं पाहिजे की संस्था ही कशासाठी असते, त्या संस्थेचा उपयोग त्या शेवटच्या घटकापर्यंत व्हायला पाहिजे तर ती संस्था कामाची। आपल्या महासंघाच्या वतीने हेच काम करत आलो। आपण यापूर्वी बरेचसे मोर्चे केलेले आहेत, बरेचसे आंदोलन उभे केलेले, धरणे आंदोलन केले आहेत। आपल्या बऱ्याच प्रश्नांवरती आपण सर्व पदाधिकारी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, मंत्री असतील, विविध खात्याचे, त्यांना जाऊन तिथे भेटलेलं आहे, त्यांच्याशी चर्चा केलेली आहे। आपल्या ज्या विविध समाजाच्या मागण्या होत्या त्या त्यांच्या समोर मांडलेल्या आहेत, त्याच्यातल्या बहुसंख्य मागण्या आपण पूर्ण करून घेतल्या। परंतु सरकार मध्यंतरी बदलत गेले, बऱ्याचशा समाजाचे मागण्या तसंच राहिल्या। अजून बरेच काम आपल्याला करायचं आहे, परंतु काही मोठे समाज जे असतात ते या छोट्या समाजांना एकत्र येऊन पण देत नाही। हा पण चिंतेचा विषय आहे, कारण त्यांना माहिती असतं हा समाज एक झाला तर आपलं पुढे काय होणार, आपल्या सत्तेतलं स्थान कसं मिळणार हे त्यांना भीती असते। त्याच्यामुळे आपला वापर राजकारण प्रत्येक तालुक्यामध्ये होतं, जिल्ह्यामध्ये होतं, गावामध्ये होतं, हे आपल्याला बघायला मिळतं। आता होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, बरेच महाराष्ट्रामध्ये पक्ष असतील, राजकीय पक्ष असतील, तर त्या
पक्षामध्ये काम करणारे आपल्या बऱ्याच समाजातले पदाधिकारी असतील, आपल्या या महासंघाचे पदाधिकारी असतील. आपल्याला आपण कोणाला कुठे थांबवत नाही. ज्याला ज्या पक्षामध्ये काम करायचं ते करून द्या. त्याला आपलं काय मदत लागणार आहे ती आपण त्याच्या पाठीशी उभी केली पाहिजे, हे उद्दिष्ट आपलं असतं. आणि जेणेकरून हा जो आपला बहुसंख्य छोटा समाज आहे तो विविध ठिकाणी सत्तेत आला पाहिजे, हे आपलं उद्दिष्ट आहे. मग पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, नगर परिषद असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, विधानसभा परिषद असेल, विधानसभा असेल, लोकसभा असेल, या विविध ठिकाणी कुठेतरी आपली वर्णी लागली पाहिजे, हेच एक उद्दिष्ट असतं. गेल्या काही वर्षापूर्वीपासून मला बऱ्याच समाजातून मला सांगितलं की बाबा तुम्ही आमच्या बऱ्याच पक्षातून आम्हाला सांगितलं की तुम्ही आमच्या पक्षाचं काम करा, आम्ही तुम्हाला पद देतो. महामंडळाची सुद्धा मला मागच्या वेळेस ऑफर आली होती. आताच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा माझ्याकडे येऊन ती मागणी मला सांगितलं की तुम्हाला मोठं महामंडळाची अध्यक्षपद देतो, पण मी ते काही मान्य केलं नाही. कारण एखादा जो महासंघाची किंवा मोठी संस्था असते, संघ असतो, त्यावेळेस त्या संघाच्या अध्यक्षांनी तरी निदान कुठल्याही पक्षाशी नियुक्तीचा कार्यक्रम ज्याचा आपण पदाधिकारी नेमले त्या सर्वांचा आपण ज्यावेळेस आम्ही 2010-11 साली त्यावेळेस नाशिक शहरामध्ये आलो, नेतृत्वाखाली सगळ्या वेगवेगळ्या समाजातील लोकांची या बैठकीत एक गोष्ट लक्षात आली, प्रत्येक समाजाच्या छोटे छोटे प्रश्न असायचे. पण ते प्रश्न आपण सरकार दरबारी किंवा कुठं मांडायला गेलं तर केवळ हा कुटुंबाचा समाजाचा प्रश्न आहे किंवा स्वतः समाजाचा प्रश्न आहे, असे छोटे छोटे समाज म्हणून आपण वैयक्तिक गेलो तर आपला काही निभाव लागत नव्हता. पण ज्या वेळेस आम्ही या पद्धतीचं एक हेड बनवलं आणि त्या हेड खाली आम्ही कुठल्याही ठिकाणी गेलो तर समोरचे आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. त्यांनी पाहिलं हा कुंभार नाही, हे 12 बलुतेदार आहे, याचा अर्थ त्यांच्या मागे समाजातील लोकांची ताकद उभी आहे. आणि तेव्हापासून आपल्याला सन्मान मिळाला. आपल्या काही खूप मोठ्या मागण्या नसतात, छोट्या छोट्या मागण्या असतात, फक्त आपण एकत्र नसल्यामुळे वतीने आपलं स्वागत करतो. आणि आजच्या या सिन्नर तालुक्याच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचं त्यांची नियुक्ती झालेली त्यांचं एक अभिनंदन करतो आणि सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो पदाधिकाऱ्यांच्या वतीने. खरं तर म्हणजे पत्र घेतलं म्हणजे आपली जबाबदारी अधिक भक्कम होते. आणि किरण भाऊ नंतर आमचे विनोद भाऊ अतिशय मला वाटतं तरुण जबाबदार आहे. विनोद भाऊ आमचे किरण भाऊ पण आमच्या वयात आहे, म्हणजे समर्थ आहे. दोन म्हणजे एक मध्यमवयीन आणि एक तरुण वर्ग, जर हे दोन वर्ग एकत्र असेल तर मला असं वाटतं की सिन्नर तालुक्याचं भवितव्य खूप मोठ्या प्रमाणात या बाराबलुतेदारांचा प्रदेश आम्हाला आत्ताच मला बोलले आपले साहेब, अशी जर संख्या असेल आणि आज या ठिकाणी आम्ही खऱ्या अर्थाने बाराबलुतेदार महासंघ सिन्नर तालुक्याने पूर्ण केला असं मी आपल्या सगळ्यांच्या अभिनंदन करतो. आणि सरवार यांचं पण खरंच मी कौतुक करतो. आपण ही संघटना आमचे या ठिकाणी लक्ष्मण भाऊ बर्गे, नंतर आमचे ज्येष्ठ विजय खरटे, नंतर आमचे प्रकाश खारके, नंतर माझ्या बरोबर काम केलेले होते, आमचे प्रदेशावरती उपाध्यक्ष म्हणून काम करतात. नंतर विनायक बाबा सुद्धा आज ते प्रकृतीच्या काळानंतर आज आपल्यात उपस्थित नाही. नंतर आमच्या माझ्या बरोबर काम केलेले डॉक्टर डी.एल. पवार, ही सर्व मंडळी या महाराष्ट्र राज्य बाराबलुतेदार आणि सिन्नर तालुक्यासाठी सतत परिश्रम घेऊन आम्हाला संघ वाढवण्याचा प्रयत्न केला. त्याच्या वेळेस आमचे महेंद्रजी कानडी आहे, नंतर आमचे भाऊ अशोक भाऊ सोनवणे यांचा कालच वाढदिवस होता, तर आपण इथं टाळ्या वाजून त्यांचं आजच्या त्यांच्या म्हणजे पूर्व संध्याच्या नाही पूर्व दुसऱ्या दिवशी आपण सगळ्यांच्या साक्षीने आपण त्यांचा वाढदिवस साजरा केला असं मी शाब्दिक तुम्हाला शुभेच्छा देतो. हो, पण आज यांच्या पण तुम्हाला शुभेच्छा आहे. आणि या ठिकाणी खरं म्हणजे मी बघितलं तर खरं 15-16 समाजाच्या प्रतिनिधींना या ठिकाणी स्थान या बाराबलुतेदारच्या महासंघाच्या महासंघाचे प्रदेश अध्यक्ष यांच्याबरोबर आलेले सर्व जिल्हा प्रमुख, प्रदेशाचे सरचिटणीस या सगळ्या मान्यवरांचं आपलं देखील आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी आपल्या तालुका शहर संघटनेच्या वतीनं त्या ठिकाणी अगदी मनापासून स्वागत करतो. आपण सर्वजण या ठिकाणी
वेळात वेळ काढून उपस्थित राहिला आणि ही काही जबाबदारी आपल्यावर दिलेली शहराची असेल तालुक्याची असेल या जबाबदारी आपण स्वीकारल्याबद्दल मी आपल्या संघटनेच्या वतीने आपल्या या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो, आपले आभार मानतो. आणि संघटना आहे भारत बलुतेदार या सिन्नर तालुक्यामध्ये बऱ्याच वर्षापासून काम करत आहे. संघटनेने अनेक लढे या ठिकाणी उभे केले. संघटनेने सामाजिक कामामध्ये चांगला पुढाकार घेतला. या अगोदर सुरुवातीला आपले डॉक्टर बी. एल. पवार असतील, राजाभाऊ कपोते असतील, त्यानंतर आमचे सहकारी मित्र लक्ष्मण बर्गे यांनी काही दिवस त्या ठिकाणी तालुका अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली आणि या संघटनेचं काम करते योग्य पद्धतीने चांगल्या पद्धतीने पुढे नेण्याचा प्रयत्न केला. जिल्हाध्यक्ष श्री अजित क्षीरसागर यांच्या उपस्थितीत आज आपल्या सिन्नर तालुक्याचा चांगला कार्यक्रम झालेला आहे आणि या कार्यक्रमाला आज आपण सर्वांनी प्रेरण करू जे आपले तालुका प्रमुख श्री कोथमिरे यांनी 8 दिवसापासून त्याच्यावर जास्त कार्यक्रमाची शोभा वाढला आणि या पद्धतीने कार्यक्रम चांगल्या पद्धतीने यशस्वीपणे केलाय. पहिल्यापासून त्यांचं आभार मानतो मी आणि आपल्या सर्वांच्या जे कार्यक्रमामध्ये आपल्याला नवीन पाहण्यासाठी मिळाली याबद्दल मी प्रदेशाध्यक्षांच्या वतीने सर्व मान्यवरांच्या वतीने त्यांच्या खाली अभिनंदन करतो. आज म्हणजे आज चांगला दिवस आहे आणि अशाच कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र येऊन आपल्या ज्या मनातल्या क्षमता ज्या काही समस्या असतील आमच्यापर्यंत पोहोचवा. आपण निश्चित त्याच्यावर निरसन करण्याचा प्रयत्न करू. आज तुम्हाला सांगतोय ज्यावेळेस आरक्षणाच्या बाबतीत आपलं ओबीसीच्या आरक्षणाबाबत गेल्या 20 ते 25 वर्षापासून माननीय प्रदेशाध्यक्ष यांनी मुख्यमंत्र्यांकडे वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे. त्यामध्ये काही योजनाही त्यांनी घडून आणल्या मागून घेतल्या. यामध्ये नवीनच आता महाराष्ट्र सरकारने विश्वकर्मा योजना चालू केली होती. ती फक्त सुतार समाजासाठी होती. मग सुतार समाजच फक्त यामध्ये मिळत होता. मग साहेबांनी त्याच्यावर सांगितले की बाकीचे समाज वंचित आहे, बाकीच्या समाजासाठी या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे म्हणून त्यांनी सर्व प्रयत्न केले आणि ती योजना आपल्याला सर्वांना मिळायला लागली. आपण ही योजना शेवटपर्यंत कशी चालू होईल यासाठी साहेब सुद्धा प्रयत्न करतायत. अशा भविष्यात अनेक योजना आहेत. त्या योजना आपण शासनाकडून कशा पद्धतीने मिळवता येईल यासाठी त्यांचं सगळं धडपड चालू राहतील. यानंतर तुम्हाला सांगतोय आपल्याला ओबीसीच्या आरक्षणाबाबत नाशिक लोकशाही न्यूज साठी नाशिक प्रतिनिधी सौ गायत्री लचके.